हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया आपण। 6वा अध्याय आपला सुरू आहे। 6व्या अध्यायातील 18 नंबरच्या श्लोकावरच्या ओव्यांचं निरूपण आपण कालपर्यंतच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे आणि आज आपण त्याच योगी पुरुषाची जी स्थिती असते त्या स्थितीचं वर्णन आता केलेलं आहे। आता तो कसा असतो याचं वर्णन वरच्या श्लोकामध्ये केलं। यदा विनियतं चित्तम आत्मनेवावतिष्ठते निस्पृह सर्व काम्यभ्यो युक्त इत्युच्यते तदा। असे आत्म्याच्या ठिकाणी चित्त झालेलं, त्याचं स्थिर झालेलं चित्त असतं आणि तो साधक जो आहे तो सर्व कामनांचा त्याग करतो, असा निरीक्ष झालेला असतो, त्याला योगी म्हणतात असं वर्णन केलेलं आहे। आता योग्याची जी अंतरस्थिती आहे किंवा त्याच्या समाधीची स्थिती जी आहे त्या समाधीच्या स्थितीचं वर्णन करणारा हा श्लोक आपल्याला आता 19 नंबरचा श्लोक आहे। प्रसिद्ध श्लोक आहे आणि त्याचं वर्णन करतात। त्या वर्णनामध्येच जी कल्पना मांडलेली आहे, आता वास्तविक ती कल्पना नाही आहे, ज्याने तो अनुभव घेतला त्या अनुभवाचंच एक स्पष्टीकरण या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतं। जे समाधी अवस्थेमध्ये खरोखर गेलेले असतात, ज्यांना गाढ असं ध्यान लागलेलं असतं, अशा ध्यानाच्या स्थितीमध्ये येणाऱ्या अनुभवाचा विचार या श्लोकामध्ये केलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला कदाचित त्याचा अनुभव नसल्यामुळे कदाचित ही कल्पनाही वाटेल, असं होऊ शकते का? पण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर या ठिकाणी तो अनुभव घेऊन बोललेला हा श्लोक आहे। 19 नंबरचा श्लोक आहे। यथा दीपो निवातस्थो नेगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः। यथा दीपो निवातस्थो म्हणजे निवात ठिकाणी, जिथं वारा नाही त्या ठिकाणी जो दिवा लावलेला असतो, निगते सोपमा स्मृता वर्णन केलंय। योगिना यत चित्तस्य असं योग्यांचं चित्त असतं, योगमात्मनः निवांत स्थळी ठेवलेल्या दिव्याची ज्योत जशी निश्चल असते त्याची उपमा म्हणजे त्याची उपमा त्याला दिलेली आहे। असा योगाभ्यास करणाऱ्या पुरुषांचा साधना असते। योगाचे अंतःकरण इतकं स्थिर झालेलं असतं की जशी एखादी दिव्याची ज्योत वारा नसताना हलणार नाही तशी स्थिती त्याची झालेली असते। एकदम स्थिर झालेली ज्योत जी आहे ती कधी असते? त्यावेळी वाऱ्याची झुळूक सुद्धा नसते, त्यावेळी ती ज्योत स्थिर झालेली असते। आणि जशी ही ज्योत स्थिर असते तसं त्या योग्याचं अंतःकरण एकदम स्थिर असतं, एकदम स्थिर असतं असं वर्णन केलेलं आहे आणि त्याची उपमा दिलेली आहे। एक 4-5 ओळीमधून माऊलींनी त्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणाचा विचार आपण 357 नंबरच्या ओळीपासून आता करणार आहोत। युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बरवे ते क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे। असे संयमशील जीवन असतं, योगाचे अंग पावे म्हणजे त्या योगाचा ज्यांनी अंगीकार केलेला असतो, योगाच्या स्थितीमध्ये ज्यांना सहजता प्राप्त झालेली असते असा अंगीकार केला तर प्रयागचं उदाहरण दिले बघा। ऐसे प्रयाग जेत होय बरवे, प्रयाग येथील गंगा यमुनेचा जसा संगम होतो तसं
तेथ क्षेत्र संन्याशी स्थिरावे मानस जयाचे. त्या पद्धतीनं त्याचं मन इतर सगळ्या गोष्टींचा त्याग करून मरेपर्यंत एकाच गावी मन जे आहे एकाच ठिकाणी स्थिर राहतं. इथं वास्तविक मानस स्थिरावे वर्णन केलंय जयाचे. तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे. क्षेत्र स्थिरावे शब्द वापरलेला आहे की ज्या ठिकाणी त्याचं चित्त त्याचं मन स्थिर झालेलं असतं. कधी? असा संयमशील जगणारा जो पुरुष आहे, युक्ती योगाचे अंग पावे. जर सहजपणाने त्याला योगाचा अंगीकार त्याच्या शरीराने केला असेल, शरीराला त्याची सवय लागली असेल, तर त्या सवयीचा परिणाम म्हणून युक्त योगाचे अंग पावे असा शब्द वापरलेला आहे. अंग पावे याचा अर्थाने अंगीकार केलेला असेल तर प्रयागमध्ये जसा गंगा यमुनेचा संगम होतो तसं मनाचा आणि त्या तत्वाचा संबंध संयोग होता लागतो किंवा संगम होतो. म्हणजे सगळे त्याने नियम पाळलेले आहेत युक्त आहाराने. मग योगाचे अंग पावे शब्द वापरलेला आहे. म्हणजे योगाचा अंगीकार करणं म्हणजे आहार विहाराचा नियमितपणा त्याला प्राप्त होतो आणि ते जणू काय त्याचं अंतःकरण म्हणजे एक प्रकारचं पवित्र क्षेत्र होतं. क्षेत्र संन्याशी शब्द वापरलेला आहे. जणू काय त्याचं अंतःकरण हे पवित्र झालेलं असतं आणि प्रयागच्या ठिकाणी जसा संगम होतो नद्यांचा तसा संगमाचं ते ठिकाण म्हणतं त्याचं अंतःकरण. आणि त्या क्षेत्रामध्ये त्याचे मन मरेपर्यंत शब्द वापरलाय. आमरण क्षेत्रवासाचा निश्चय केलेल्या संन्यासाप्रमाणे स्थिर होते. म्हणजे प्रयाग पवित्र स्थळाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे युक्ती असा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्रिवेणी संगम कशाचा? म्हणजे दोन्ही हा अंतःकरण आणि ते तत्व जे आहे त्या तत्वाचा एकरूपपणा जर जेव्हा जवळ होतो त्यावेळी म्हणजे ते ठिकाण आणि त्या दोन नद्या तसा प्रकार इथं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी अंतःकरणामध्ये मन अंतःकरण हे जर क्षेत्र जर धरलं तर त्या ठिकाणचं मन आणि ते आत्मतत्व यांचा संगम असा होतो. असे संयमशील जीवन जगणाऱ्या पुरुषाने हा अंगीकार केला असेल, पण हा अंगीकार करताना त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. योगामधली सहजावस्था त्याला प्राप्त झालेली आहे. आता काय वेगळं त्याच्यासाठी त्याला साधना करायची आवश्यकता नाही. इतकं त्याचं मन आता स्थिर झालेलं आहे. कारण वरती आपण बघितलेलं आहे अपवर्गाची राणी वा अलंकार जे संयमशील झालेला भाग्यवान तो पुरुष असतो आणि हे भाग्यवंताच्या वाटेला आलेलं अंतःकरण आहे. आणि या अंतःकरणामध्ये मन आणि ते तत्व यांचा संगम होतो. त्याचं वर्णन दिव्याशी केलेलं आहे. तया ते योगयुक्त तू म्हण. त्याला काय तू म्हण? योगयुक्त पुरुष म्हटला पाहिजेस. योग संपन्न पुरुष म्हण. हेही प्रसंगी जाणं. ते दीपाची उपलक्षणं निर्वातीची हे लक्षात ठेव की त्याच्या मनस्थितीचे वर्णन जे करताना वारा नसलेले म्हणजे निर्वात म्हणजे वारा नसणे. वारा नसलेल्या ठिकाणी ठेवलेल्या दीपाची उपमा दिलेली जाते. उपलक्षण म्हणजे त्याला उपमा दिलेली आहे. कुणाची उपमा दिली? न हलणाऱ्या दिव्याच्या ज्योतीची उपमा त्याला दिलेली आहे. त्यामुळे निर्वात शब्दाचा अर्थ आहे वारा नसलेली जागा. परंतु तिथं प्राणवायू मात्र आहे. मुख्य मुद्दा आहे कारण प्राणवायू नसेल तर ज्योत पेटणारच नाही. आपलं आता शास्त्र पण विज्ञान पण ते सांगते ऑक्सिजन लागतोय ना ज्योत पेटायसाठी. ऑक्सिजन नसेल तर ज्योत पेटत नाही. मेणबत्तीचा प्रयोग आपण शाळेमध्ये पूर्वी करत होतो. मेणबत्तीला समजा ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही की मेणबत्ती आत त्या भांड्यात विझत होती. असा प्रयोग शाळेमध्ये केला जायचा. याचा अर्थ असा होतो की प्राणवायूची मात्र गरज आहे. म्हणून माऊलींनी दुसऱ्या अध्यायामध्ये असं सुद्धा वर्णन करताना केलेलं आहे बघा. जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप योगयुक्तू. दुसऱ्या अध्यायातली उभी आहे बघा. इथे किती बरोबर समर्पक आहे त्यावरून आपल्या लक्षात येतं. 326 नंबरची उभी दुसऱ्या अध्यायातली आहे. त्यामध्ये ते म्हणतात जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेने कंपू. त्याला कंप नसतो. तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू. तसा ज्याची बुद्धी स्थिर झालेला आहे असा तो योगयुक्त तू जाण. आणि इथं काय माऊली म्हणतात तया ते योगयुक्त तू म्हण ही प्रसंगी जाणं. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेव की ते दीपाची उपलक्षण निर्वातीची आहे.
त्याच्या मनस्थितीचं वर्णन करताना उपमा देताना मात्र शांत स्थिर असलेल्या ज्योतीची उपमा दिलेली आहे. त्यामुळं वारा शांत होतो आणि शांत झालेल्या वाऱ्याच्या ठिकाणी ज्योत स्थिर होऊ शकते. याचाच अर्थ असा घेतला पाहिजे, अंतःकरणाच्या क्षेत्रामध्ये निर्वात असा स्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि निर्वात स्थितीचा अर्थ असा होतोय, अंतःकरणातली अस्वस्थता, विकार आणि विषयामागचं धावणं हे थांबलं पाहिजे. जोपर्यंत अंतःकरण धावतं आहे तोपर्यंत त्याला शांतीचा अनुभव येणार नाही किंवा ते दीपाच्या ज्योतीसारखं स्थिर होणार नाही. मग हलती का ज्योत? तर वाऱ्यामुळं हलते. जशी वाऱ्यामुळं ज्योत हलते तसं अंतःकरण धावण्यामुळं आणि विषय सुखाच्या मागे त्याचा विचार आणि चिंतन केल्यामुळं हलत असतं. ज्यावेळी तो वारा शांत होतो, कशाचा? तर विषय आसक्तीचा, ममत्वाचा, अहंकाराचा वारा जेव्हा शांत होतो त्याचवेळी आतली जी आत्मज्योत आहे ती त्या साधकाला अनुभवता येते. शांत आतमध्ये ज्योतीचं कसं आहे? ज्योत पेटत आहे. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयाशीच भावे. अशी एक उभी मागच्या आपण अध्यायात पाहिलेली आहे बघा. ती आत्मप्रभा जी आहे ती एक प्रकारची ज्योत आहे आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात तो जो साधक आहे तो जेवतो. पण जेवतो कसा जेवतो बघा? विषयाचं सुख पण भोगतो, उपभोग पण घेतो, पण इंद्रियाशी चोरूनी जेवी तयाशीच भावे. जो इंद्रियांना दुर्लक्ष करतो, इंद्रियांना दाखवू सुद्धा देत नाही किंवा इंद्रियांना त्याची लालूच दाखवत नाही, अशा स्थितीमध्ये तो आत्मस्वरूपाचं दर्शन घेतो. इथंही तेच वर्णन केलेलं आहे. अंतःकरणातली अस्वस्थता, काळजी, चिंता आणि विषयासुखाबद्दलची असणारी अभिलाषा जोपर्यंत थांबत नाही, नात्यातलं आणि प्रपंचातलं ममत्व जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये स्थैर्य जाणवत नाही. जोपर्यंत अंतःकरण स्थिर होत नाही ना तोपर्यंत आत असणाऱ्या आत्मज्योतीचा अनुभवच येणार नाही. याचा अर्थ आत्मज्योत नाही का? आहे, पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. त्यासाठी उदाहरण आपण गढूळ पाण्याचं, वाहत्या पाण्याचं, लाटेच्या पाण्याचं असं उदाहरण मागच्या वेळेला आपण घेतलेलं होतं. जर सूर्याचं दर्शन आपल्याला पाण्यात घ्यायचं असेल तर ते पाणी कसं पाहिजे? अगदी स्वच्छ पाहिजे. एखाद्या ग्लासामध्ये, काचेच्या ग्लासामध्ये शुद्ध पाणी जर भरून ठेवलं आणि त्यात जर आपण सूर्याचं दर्शन बघितलं, सूर्याचं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. पण धरून चला, आपण पावसाळ्यामध्ये असलेल्या गढूळ पाण्याचं एखादं तलाव आहे, सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये गढूळ असलेल्या पाणी स्थिर असतं बरं का. तलावातलं पाणी स्थिर आहे पण गढूळ आहे. अशा गढूळ असलेल्या त्या तलावामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण म्हटली की वाहतं पाणी आहे एखाद्या नदीचं, तर वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही का? तर ते वाहत असते ना, त्याला हलणं आहे, त्याला गती आहे. जिथं गती असते तिथं त्याचं दर्शन होणार नाही आत्मतत्वाचं. आणि पुढे म्हणलं, लाटा जशा समुद्रामध्ये आहे त्या समुद्राच्या लाटेमध्ये सुद्धा सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचा अर्थ असा आहे, लाटा म्हणजे प्रक्षोभ आहे. ज्या ठिकाणी क्षिप्त चित्त आहे, विक्षिप्त चित्त आहे, त्या ठिकाणी विक्षिप्त चित्त हे समुद्राचं उदाहरण आपल्याला घेऊया. क्षिप्त चित्त आहे, सतत चंचल राहणारं, हे कशाचं उदाहरण आहे? तर वाहत्या नदीच्या पाण्याचं आहे. आणि गढूळ ज्याला आपण पाणी म्हणतो ते मूढ चित्त आहे. अशा मूढ चित्तामध्ये, क्षिप्त चित्तामध्ये आणि विक्षिप्त चित्तामध्ये 3 प्रकार चित्ताचे आपण 5 काल बघितले होते. त्या 5 मधले पहिली 3 आहेत ना, इथं अनुभव येत नाही आपल्याला. म्हणून मूढ चित्ताचं उदाहरण हे गढूळ पाण्यासाठी आहे, क्षिप्त चित्ताचं उदाहरण हे वाहत्या पाण्यासाठी आहे, आणि समुद्राचं पाणी आपण म्हणतो त्या ठिकाणी विक्षिप्तता आपल्याला जाणवते. म्हणून अंतःकरणातला वारा, अंतःकरणातला प्रपंचाचा वारा, प्रपंचाच्या चिंता, प्रपंचाबद्दल असणारी अस्वस्थता, तळमळ, आणखीन राग, द्वेष, याचे सारखे सोसाट्याचे वारे चालू असतात. आणि एवढ्या मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये ती ज्योत कशी स्थिर राहील सांगा? त्याला साधी झुळूक सुद्धा चालत नाही. इतकं त्यामध्ये संवेदनशीलता आहे.
सूक्ष्मता आहे. आणि सूक्ष्मता आहे म्हणून तसं योगाचं चित्त जे आहे ते हालचाल करत नाही. हालचाल रहित असल्यामुळे दिव्याच्या ज्योतीसारखी त्याची उपमा त्याला दिलेली आहे. आता इथं वर्णन जर विचारात केलं तर दिव्याच्याच ज्योतीचीच उपमा का दिली? ती फक्त स्थिर राहते म्हणून काय? तर त्याच्यापेक्षा पर्वताची उपमा देता आली असते ना. पर्वत तरी कधी हलतोय? पर्वत सुद्धा अचल आहे. पर्वताबद्दल बोलताना म्हणतात पर्वत कधीच हलत नाही. मग पर्वताची उपमा का दिली नसावी माऊलीने? त्याला कारण आहे, पर्वत हा स्वभावाने स्थिर असतो, मुळातच स्थिर आहे. काय काल हलत होता आणि आज स्थिर झाला असं कुठं आहे? तो कायमचा स्थिर आहे. तर मग कायमचा स्थिर असल्याची उपमा देता कशी येईल सांगा बघू? म्हणून पर्वत हा मुळातच स्वभावाने स्थिर आहे. पण दुसरी त्याच्याकडला विचार केला तर त्याच्याकडे प्रकाश पण नाही पर्वताकडे. पर्वत हा प्रकाशमान नाही, त्याच्याकडे प्रकाशच नाही. पण दिवा मात्र कसा आहे? स्वभावाने अस्थिर आहे. दिवा कधी स्थिर राहत नाही. दिव्याची ज्योत नेहमी हलत असते, म्हणून स्वभावाने तो अस्थिर आहे. परंतु तो प्रकाशमान आहे. म्हणून चंचल वस्तूला स्थिर ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतात. दिव्याची ज्योत ही चंचल गोष्ट आहे आणि त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी, अचल ठेवण्यासाठी खास साधनाच करावी लागेल, योगिक प्रक्रिया कराव्या लागतील, नामसाधनेचा उच्चांक गाठावा लागेल. त्यावेळी ती ज्योत स्थिर दिसायला लागेल. ज्या देवतेचा, आराध्य देवतेचा आपण नाम घेत असतो, ती देवता सुद्धा आतमध्ये स्थिर दिसायला लागली तर ती एक प्रकारची ज्योतच असते. आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो तर त्या रामाचं, प्रभू रामचंद्राचं दर्शन आपल्या हृदयाकाशामध्ये जर आपल्याला व्हायला लागलं आणि ते स्थिर झालं तर त्याच्याशी आपण एकरूप होतो. तीही दिव्याची न हलणारी ज्योतच आहे. त्यामुळे चंचल वस्तूला स्थिर ठेवण्यासाठी खास परिश्रम करावे लागतात. आणि हे चित्त हे कसं आहे? ज्योतीप्रमाणे चंचल आहे, पर्वतासारखं अचल नाही बरं काय ते. मग पर्वत मूळचाच अचल आहे, मग त्याला काय आम्ही स्थिर करायचा मुद्दाच येत नाही. दुसरी गोष्ट, पर्वतामध्ये प्रकाश नाही आहे पण ज्योतीमध्ये प्रकाश आहे. ज्योत प्रकाशमान आहे. तसं योगाचं चित्त जे परमतत्वामध्ये जागृत झालेलं असतं, म्हणजे जागृतीला महत्व आहे. आणि जागृती ही परमतत्वामध्ये असते म्हणून ज्योती ही प्रकाशमान आहे. आणि ही जागृती जी आहे फार अगदी सुषुप्तीपेक्षा वेगळी आहे बरं काय. ही जागृती जी आहे ना, इथं जे आत जिथं तेवत असतं ना, ही वेगळी आहे. उदाहरण काय म्हणतील? दुसरंही उदाहरण देता येईल बघा. मन आणि स्थिर कधी झालेलं असते माहिती आहे? झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये. मग गाढ झोपेमधलं असं उदाहरण सांगता आलं असतं. समाधी आणि सुषुप्ती एकच आहेत का? त्याच्यामध्येही अंतकरण लीन झालेलं असतं आणि ह्यात बी अंतकरण लीन झालेलं असतं. पण नुसतं अंतकरण लीन होऊन चालणार नाही. सुषुप्ती जी आहे समाधीत, दोन्ही ती संसाराची निवृत्ती होते, बरोबर आहे. पण सुषुप्ती ही अविद्येत लीन झालेली असते. तिथं अज्ञान असतं, तिथं स्वरूपाचं भान नसतं. आपल्याला कळत नाही झोपेमध्ये काहीच. मला काही कळत नव्हतं, मी झोपलो होतो अशी ती व्यक्ती बोलते. याच्यावरून स्वरूपाचं भानच नसतं त्या ठिकाणी. आता आत्मा त्या ठिकाणी असतो ही गोष्ट जरी खरी असली पण त्याचं भान नसतं ना साधकाला. त्यामुळे सुषुप्ती आणि समाधीत दोन्ही जरी संसाराची निवृत्ती जरी असली तर ही निवृत्ती जी आहे समाधीतली, म्हणजे शांत दीप तेवत आहे, ही जी निवृत्ती आहे ही स्वरूपाचं भान असलेली निवृत्ती आहे. त्यामुळे समाधी जागृती म्हणून दिव्याची उपमा दिलेली आहे. समाधी ही जागृतीत असते, इथं परमतत्वाचे चैतन्य जागृत असतं म्हणूनच दिव्याची उपमा दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्योत प्रकाशमान असते. सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अंधार असतो, झोपेत अंधार असतो, परंतु समाधीमध्ये अंधार नसतो. स्वरूपाची ज्योत, स्वरूपाचा प्रकाश, आत्मप्रकाश तिथं प्रकट होत असतो. ही गोष्ट ह्या ठिकाणी फार महत्वाची आहे. म्हणून माऊलींनी या निवांत निर्वातचा दीप, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची, या तोच का मुद्दा वापरला. किती सखोल ज्ञान असेल संतांचं बघा, किती सखोल. काहीतरी उपमा देऊन काहीतरी देता आलं असतं, सांगून उदाहरण सांगता आलं असतं. त्यांचं चित्त म्हणजे पर्वतासारखं स्थिर असतं असं म्हणता आलं असतं. अगदी झोपेसारखा आनंद त्यांना त्या काळात मिळत असतो असं म्हणता आलं असतं. पण तसं न म्हणता
झोपेत फक्त आनंद आहे, झोपेत जाणीव नसते. मी आनंद भोगतो हे कळत नाही, झोपून उठल्यावरच कळते. समाधीमध्ये तसं नाही. गाढ ध्यानाच्या स्थितीमध्ये आपण आनंद भोगत असतो, याचा अनुभव आपण घेत असतो, त्याची अनुभूती आपण घेत असतो. मी किती आनंदामध्ये आहे. नाम घेताना त्याची अनुभूती आपण घेत असतो की आपल्याला आनंद किती प्राप्त व्हायला लागलाय. म्हणून ते प्रकाशमान ज्योतीचंच उदाहरण इथं योग्य आहे, पर्वताचं उदाहरण चालणार नाही. म्हणून जेव्हा असा विचारांचा वारा शांत होतो, अहम ममतेची साधारण झुळूक सुद्धा नाहीशी होते. जरासं आपण काय म्हणू, अहम आणि ममतेची झुळूक सुद्धा असते. जाता येता सहज चुकून अहंकार कुठंतरी येत असतो ना, तो अहंकार सुद्धा जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी, त्यांचा अहंकार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेला असतो. त्यामुळे त्या अहंकाराची सुद्धा, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी, नामदेव महाराज कसे अभंगामध्ये म्हणतात बघा, अहंकाराचा वारा जर माझ्या भाविक मित्रांना, माझ्या भाविक संतांना जर लागला, तर त्या अहंकाराच्या वाऱ्यामुळं त्याच्या अंतःकरणात असलेल्या ज्योतीला स्थैर्य प्राप्त होणार नाही, बुद्धी स्थिर होणार नाही. आणि म्हणून म्हणतात विचाराचा वारा शांत होतो आणि अहम आणि ममतेची झुळक सुद्धा बंद होते. कारण ज्योत जी फडफडते ना अंतःकरणातली, त्याला कारण आहे मी आणि माझे, यामुळे ती ज्योत फडफडत असते. सतत मी हा अहंकार रूपानं वरती असतो आणि माझं हे अगदी स्थूलत्वानं मला दिसत असतं. जोपर्यंत ह्याची जाणीव आहे तोपर्यंत आतल्या अंतःकरणातली ज्योत कधीही स्थिर होणार नाही. विचार विचार विचार, आणि त्या विचाराचा जेव्हा शेवट होतो, विचाराचा अंत होतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं ते एकमेव तत्व आहे याची जाणीव व्हायला लागते. त्यामुळे विचाराचा वारा सुद्धा थांबावा लागतो. मागच्या वेळेला एक वर्णन करताना म्हणलेलं होतं ना, त्या ठिकाणी विचाराचा वारा सुद्धा शिरत नाही अशी एक ओवी आपण पाहिलेली होती. तर तसाच इथं अर्थ आणि विचार माऊली सांगतात, जर तिथं विचार असेल तर विचारानं सुद्धा ती ज्योत हलू शकते. प्रपंचाचे विचार असू देत नंतर परमार्थाचे विचार असू देत, दोन्ही प्रकारचे विचार जेव्हा सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती ही दोन्ही ओझी न गेमती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई, 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. ज्यावेळी पारमार्थिक विचार असतात किंवा ज्यावेळी प्रपंचिक विचार असतात, ह्या दोन्ही विचारानं ती चित्तातली ज्योत जी आहे अंतःकरणातली स्थिर होणार नाही, ती धावत असते. त्यामुळे इच्छेनं चित्त धावतं आणि विषयांच्या आकर्षणामध्ये ते चंचल झालेलं असतं. सारखं सारखं त्यांच्या विषयाच्या एकूण सगळ्या तालावरती त्याचं नृत्य चालू असतं. म्हणजे विषयाच्या सुखामध्येच ते डुलत असतं, कारण चित्त नेहमी इच्छाच करत असतं. त्यामुळे उपभोग वृत्ती असते आणि त्या उपभोग वृत्तीबरोबर इतरांकडून मान मिळावा, माझी प्रतिष्ठा वाढावी आणि प्रतिष्ठा वाढावी आणि अशा ज्या ज्या म्हणून ज्या ज्या विषयांच्या इच्छा आहेत त्यानं ज्योत फडफडते. मला स्थैर्य का नामामध्ये लाभत नाही, याचं बरोबर उत्तर ह्या ओवीमध्ये आपल्याला मिळू शकतं बघा. कारण माझी ज्योत स्थिर न होण्याला कारण मी अगोदर असा युक्त, योग्यासारखा योग युक्त तू म्हण असं जे म्हणलेलं आहे, योगाचे अंग पावे आयशे प्रयाग जेत होय बरवे अगोदरची उभी आहे. योगाचं अंग मला अजून प्राप्त झालेलं नाही म्हणून, आणि योगाचं अंग याचा अर्थ जी स्थैर्य आहे, जे बसायचं आहे ते बसणं माझं आसनच अजून व्यवस्थित स्थिर नाही. जर आसन स्थिर नसेल, आसन डळमळत असेल, तर त्यावर बसलेली व्यक्ती कशी स्थिर राहील सांगा बघू. समजा एखादी हलणारी आणि डुलणारी खुर्ची असेल आणि त्या खुर्चीवर जर मी बसलो, उदाहरणार्थ फिरणाऱ्या खुर्च्या आता असतात, तर त्या फिरणाऱ्या खुर्चीवर मी जर बसलो आणि नाम घ्यायला लागलो, तर जसं आपण हलतो तशा पद्धतीचं ते खुर्ची पण हलायला लागेल. आता खुर्ची हलते म्हणून मी हलायला लागेल. त्यामुळे माझं आसन जर स्थिर असेल तर न आसन स्थिर असलेल्या अस्थिर आसनावरती माझी बैठक व्यवस्थित बसणार नाही. म्हणून माऊली म्हणतात आपल्या अंतःकरणाला अगोदर शांत करता आलं पाहिजे. त्यासाठी नामाचा अभ्यास असा दृढ आणि गाढपणाने आतखोलवर झाला पाहिजे. गंभीरपणानं आपण नाम घेत नाही, गंभीरता नाही नामामध्ये. नामामध्ये जर गंभीरता असेल ना तर उगीच बावलं नाचवल्यासारखं म्हणतात गोंदवलेकर महाराज. अशी उगाच कापड्याची बावली जशी आपण नाचवतो, तसं जर रामकृष्णारी रामकृष्णारी श्रीराम जय राम म्हणून आपण नाचून जर नाव घेत असू, तर त्या नावाला त्या स्थैर्य कसं प्राप्त होईल सांगा बघू. ती ज्योतच आहे.
ही नामाची ज्योत सुद्धा स्थिर झाली की नामातून वैखरीतून येणारा आवाज नाद सुद्धा बंद पडतो, हातातल्या माळा सुद्धा गळून पडतात. त्याच वेळी ज्योत स्थिर झालेली असते. आपलं हलणं डुलणं सगळं थांबतं. मग डास चावला काय किंवा बाहेर कुठून तरी कुठले तरी प्रतिबंध यायला लागले तर आवाजाचे, याचं भान राहत नाही. कारण आतल्या प्रतिबंध बाहेरच्या प्रतिबंधाचा वारा अंतर्ज्योतीला कधी लागत नाही. खरी गोष्ट तीच आहे. माझं खरं जे दुखणं मूळचं जे आहे ते मूळचं दुखणं माझ्या अंतःकरणाशी संबंधित आहे. माझं मन दुःखी असतं, बाहेर दुःख नाही. बाहेरच्या परिणामात बाहेर होणाऱ्या घटनेचे परिणाम, विकारांचे आणि विचारांचे परिणाम माझ्या चित्तावरती होतात. त्यामुळे चित्त दूषित होतं, अशांत होतं, अस्थिर होतं. आणि अशा अस्थिर अशुद्ध आणि अशांत झालेल्या चित्तामध्ये ज्योत कशी स्थिर राहील तेवढी सांगा. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जेव्हा आपण नाम घ्यायला बसतो त्यावेळी नामाकडंच लक्ष द्यायला आपले सद्गुरू सांगतात. त्याचं कारण तेच आहे. नाम आपण व्यवस्थित घेतो त्या शब्दाकडे लक्ष द्यावं, शब्दच समोर ठेवावे. शब्द नामातले शब्द आहे ही सगुण मूर्तीच आहे त्या आराध्य देवतेची. साधा विचार आपण लक्षात ठेवला तर कळेल आपल्याला. बघा, श्रीराम जय राम असे शब्द आहेत ना, तोच राम आहे. रामाच्या मूर्तीपेक्षा तीच मूर्ती आहे असं समजायचं. शब्दालाच आकार रामाचा प्राप्त करून द्यायचा, शब्दालाच कृष्णाचा आकार प्राप्त करून द्यायचा, विठ्ठलाचा आकार प्राप्त करून द्यायचा आणि त्याच्याकडे बघत राहायचं. बघत बघत वैखरीनं त्याचा उच्चार करायचा आणि उच्चार करता करता कानानं त्याचं श्रवण करायचं. या श्रवणामध्ये, उच्चारामध्ये आणि पाहण्यामध्ये 3 गोष्टी आहेत बघा. आपण पाहतो, त्याचा उच्चार करतो आणि ते ऐकतो. ह्या 3 गोष्टी जर एकात हातात हात घालून जर चालायला लागल्या तर प्रयाग जेत होय बर्वे जी ओवी अगोदर टाकलेली आहे असा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी होतो. नामात त्रिवेणी संगम आहे. आता आपण तोच विचार घेतला. ज्यांना प्रॅक्टिकली अनुभवायचा असेल तर हे चिंतनाचा जो विचार आहे तो खरंच आपण प्रॅक्टिकली वापरावा. ज्यांना नामात स्थिर व्हायला अडचणी पडतात, सगळ्यांचीच, तुमची आमची सगळ्यांची अडचण आहे. आम्ही सगळीजणच विचारतोय सद्गुरूंना, आम्ही नामात स्थिर होत नाही. आता स्थिर होत नाही म्हणजे ते मनाचाच सगळा वेळ आहे ना. माझं मन स्थिर होत नाही. आता मन स्थिर होत नाही हा त्याच्यावरला काय आहे, मूळ स्वभावच आहे मनाचा. पण मनाचा मूळ स्वभाव जरी असला तर त्या मनाला असा गोडवा जर प्राप्त करून दिला आणि त्याला काय केलं, ॲक्युपाईड केलं. ॲक्युपाईड म्हणजे व्यापून टाकायचं मनाला, दुसरा व्यवसाय त्याला द्यायचा नाही. ते एक म्हणतंय विचार करतो, ते म्हणते मी भूतकाळात जातो, त्याला भूतकाळात जाऊ द्यायचं नाही. ते म्हणते मी भविष्यकाळामध्ये काय करतो, उड्या मारतो, त्याला भविष्यकाळामध्ये उड्या मारू द्यायचं नाही. आणि त्याला आत्ताच्या स्थितीमध्ये स्थिर करायचं. आजची स्थिती मी आहे, आता मी नाम घ्यायला लागलेलो आहे. त्यामुळे नामाला एक आकार असतो. नामाचा आकार आणि नामाचा ध्वनी. बघा, 3 शब्द आपण विडला. आकार, नंतर नामाचा आकार, नंतर नामाचा ध्वनी. हे दोन्ही गोष्टी आहेत. आणि नामाचं जे उच्चाराचा ध्वनी आहे त्या ध्वनीशी आपण एकरूप झालो पाहिजे. नामाचा आकार आणि नामाचा ध्वनी, ह्या 3 गोष्टीचा संगम ज्यावेळी होतोय ना त्यावेळी नाम घेत असताना सुद्धा या योगिक प्रक्रियेचा आपल्याला अनुभव येतो. माऊलींनी सांगितलेली योगिक प्रक्रिया ही फार शांत स्थळावर जाऊन आहार विहाराचा विचार सगळा करून, मी प्रापंचिक आहे आणि गृहस्थाश्रमी आहे, याच्या बऱ्याचशा गोष्टी मला जमण्यासारख्या नाहीत, परंतु नामाच्या ठिकाणी मात्र मी जमवून घेऊ शकतो. नाम असा ॲडजस्टेबल आहे की त्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्याचं कारण, योगाचा अधिकार सगळ्यांना नाही. योग काही लोकच करू शकतात, नाम सर्वजण घेऊ शकतात. नामाला फक्त इच्छा लागते. पण नामाच्या वेळी नामालाच नामाचा उच्चार झाला, नामाचा आकार झाला, नामाचा ध्वनी कानानं ऐकणं, उच्चार केला जिभेनं, आकार पाहिला माझ्या अंतर डोळ्यांनी, अंतरचक्षुनं मी त्याचा आकार पाहिला. असा श्रीराम, असा विठ्ठल हे नाम आहे. त्या नामाच्या शब्दाचा आकार नुसता तरी पाहिला तर चालतोय. ओम हे अक्षर आहे ना, ते ओम ही अक्षर, आपण त्याचा आकार तोच त्याचं स्वरूप आहे.
तेच त्याचं स्वरूप आहे. राम हा शब्द जो आहे तो रामरूपच आहे. त्यामुळे राम हा शब्द जरी आतमध्ये अंतर्मनानं आपण पाहिला, जिभेनं राम म्हटलो आणि तिसरी गोष्ट राम म्हटल्यानं मी ऐकलं, तर या तिन्ही गोष्टीमुळे त्रिवेणी प्रयाग संगम होतो. इकडे अगोदर प्रयाग शब्द वापरलेला आहे. आणि इथं म्हणून माऊली उपमा देतात किंवा जे ज्योत जेव्हा उपभोग वृत्ती जाते त्याची, इतरांकडून मान सन्मानाच्या ज्या आठवणी आहेत, भोगलेल्या गोष्टींच्या आठवणी आहेत, भोगावी अशी कल्पना करणारा मन जोपर्यंत आहे तोपर्यंत हा वारा सतत लागतच राहील, ज्योत स्थिर होणार नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे ज्योत निस्पृह झाली. ज्योत कुणाची होती? निस्पृह जे झालेले आहे, ज्यांची स्पृहा कोणतीही नसते, ती स्पृहा जी आहे ती ज्योतीला डळमळीत करते. स्पृहा म्हणजे सुखाची अभिलाषा. इच्छेमध्ये आणि स्पृहामध्ये फरक हा आहे, इच्छा कशाची पण असते, इच्छा कशाची पण असते, स्पृहा मात्र सुखाचीच असते, सुखाची असते, त्याला स्पृहा म्हणतात. बरं का, थोडासा फरक आहे. स्पृहा म्हणजे सुखाची लालसा असते आपल्याला, हे सुख प्राप्त करावं म्हणून. म्हणून मनातच सगळ्या गोष्टीचा बंध आहे आणि मनातच त्याचं स्वातंत्र्य आपल्याला भोगायला मिळतं. मनच आपल्याला पारतंत्र्यामध्ये टाकतं आणि मनच आपल्याला स्वातंत्र्य भान करून टाकतं. मनच बंधन आणि मोक्षाला कारण आहे असं आपली उपनिषदं सांगतात. अमृतबिंदू उपनिषदामध्ये फार सुंदर श्लोक दिलेला आहे बघा. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम. मुक्त कुणाला म्हणायचा? निर्विषय झालेले मन मुक्त असतं, त्या मुक्तीचा अनुभव देतं. आणि जे बंधनात असतं, जे विषयासक्त असतं, ते मन बंधनात आपल्याला टाकत असतं. म्हणजे विषयासक्ती सुटली की बंधनं सैल होतात. बंधन सैल झालं, निस्पृहता आली की त्या योग्याचं चित्त, त्या नामधारकाचं चित्त नामाशी एकरूप होतं. इथं ज्योत शब्द जो वापरला आहे तो ज्योत आपण आत्मज्योतीच्या बाबतीत लक्षात ठेवला पाहिजे. आपण 2-3 गोष्टीचा संगम पाहिला, प्रत्यक्षात याचा अनुभव घ्यायला काय हरकत नाही. कुंडलिनीचा अनुभव घ्यायचा आपण अधिकारी नाही, पण नामाचा अनुभव, या प्रयाग त्रिवेणी संगमाचा अनुभव घेता येतो. नाम, नामाचा आकार आणि नामाचा ध्वनी. नाहीतर नाम, नामाचं दैवत, त्याची मूर्ती, आणि आपण नाम घेतोय त्याचा ध्वनी, ह्या तिन्ही इंद्रियांना जर आपण कामाला लावलं ना, उरलेल्या इंद्रिय गप्प राहतात, आतमध्ये शांत होतात. एक म्हणजे कान गप्प झाले, कारण ध्वनी ऐकण्यामध्ये ते व्यस्त आहे. माझी जीभ व्यस्त आहे कशामध्ये? नाम घेण्यामध्ये. आणि माझे अंतरातलं अंतरंग आहे मन जे आहे, ते मन काय करायला लागलंय? कुणाकडे पाहायला लागलंय? तर त्या भगवंताच्या रूपाकड किंवा त्या नामाच्या आकाराकड पाहायला लागलेला आहे. म्हणून नाम, नामाचं रूप आणि नामाचा ध्वनी एक वेगळा विचार आहे बरं का. कदाचित आपण कुठेतरी ऐकला नसेल, वाचलाही नसेल. अनुभवातल्या गोष्टी बोलताना एक वेगवेगळे अनुभव प्रत्येकाचे असतात. म्हणून या अनुभवाचा विचार सुद्धा चिंतनात आपण घ्यावा, वापरात प्रयोग म्हणून करावा. नामाला बसतो तेव्हा खरंच हे वापरावं आणि बघावं स्थिर होते का. ती ज्योत स्थिर झालेल्याचा अनुभव आपल्याला योग्यासारखा येईल. त्यामुळे इथं म्हणलेलं आहे विषयासक्तीतील मन जे आहे ते बंधनात टाकतं आणि निर्विषय झालेलं मन हे वृत्तीशून्य होतं आणि तेच मोक्षाला कारण होतं. वृत्तीशून्य मन व्हायला पाहिजे. आणि वृत्तीशून्य कधी होईल? त्यावेळी ज्यावेळी ते विषयाच्या मागं धावायचं बंद होईल ना, त्यावेळी. मग वृत्तीशून्य होणं म्हणजे विचारांचाच अंत व्हायला पाहिजे. मग विचाराचा वारा तिथं शिरला नको पाहिजे. म्हणून ज्योत न हलण्यासाठी वारा लागणार नाही अशा ठिकाणी दिवा ठेवायला पाहिजे ना. दिवा कुठे ठेवायला पाहिजे सांगा बघू? जिथं वारा लागणार नाही, जर ज्योत स्थिर पाहिजे असेल तर. दुसरी गोष्ट बघा, त्याला तेल, वात, पंथी याची व्यवस्था तरी करायला पाहिजे ना, आपण करायला पाहिजे. नाही तर ती ज्योत तेवत कशी राहील? दुसरी गोष्ट, त्याच्यावर काजळी निघू नये, पडू नये म्हणून त्याला सारखं त्या ज्योतीला सरकवत राहिलं पाहिजे. ज्योत असते ना, त्याला सरकायला लागते. सरकली नाही तर काजळी तयार होते. आणि काजळी तर या 2 गोष्टीचा ते विचार त्यामध्ये केलाय, मगच ती स्थिरपणाने प्रकाश देते. म्हणून अंतःकरणात भक्ती जी आहे ना, ती भक्ती हेच तेल आहे. त्याला तेल घातलं पाहिजे ना. प्रेम असलं पाहिजे नामाबद्दल, भगवंताबद्दल प्रेम असलं पाहिजे, शास्त्रावर प्रेम असलं पाहिजे, सद्गुरूंच्यावर प्रेम असायला पाहिजे. हेच त्यातलं चित्त आहे. आणि चित्त नियंत्रित आणि स्वाधीन असणं हा तिथला प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर ज्योत जळणार नाही.
म्हणून आपलं चित्त नियंत्रित आणि स्वाधीन असणं हा प्राणवायू आहे. याची जोड जर मिळाली, हे तेल आणि हा प्राणवायू, तर ती ज्योत स्थिर व्हायला काय हरकत नाही. काजळी मध्ये मध्ये धरते ना, मध्येच कधीतरी चुकीचा वारा विचाराचा शिरू शकतो, तो असा झाडून टाकला पाहिजे. जसे आपण काजळी झाडतो ना दिव्याच्या वरची, तशी घालून तेल वाक व्यवस्थितपंथी आहे ना, म्हणजे माझी बैठक, माझे ठिकाण, जे ठिकाण आपण म्हणलंय जिथं वारा लागणार नाही, म्हणजे असं एकांत स्थळ, कोपरा कुठला तरी पकडावा, त्या ठिकाणी बरोबर बैठक मारावी, खुर्चीत बसावं, पण ते हलणारं नसावं. तेच खुर्चीत हालायला लागली तर मी हलणार, मी हललो तर आतली ज्योत काय होईल सांगा ना. हा मुद्दा जर लक्षात घेतला आपण, तर तो श्रीराम जय राम किंवा आणखीन काय जय जय राम कृष्ण हरी याची ही जी सलगता आहे तेलाच्या धारेसारखी, अशी जर सुरुवात राहिली तर आपल्याला शांतीचा अनुभव येऊ शकतो. माऊली काय बोलतात, तया ते योगयुक्त तू म्हण, त्यालाच खरा योगयुक्त म्हण, त्यालाच तू नामधारक म्हण. जरा भाषा आपण बदलून आपल्या भाषेत घेऊया. काय, त्यालाच खरा नामधारक म्हण, हे ही प्रसंगी जाण, हे दीपाची उपलक्षण निर्वातीची. हे दीपाची उपमा जी दिली, हे निर्वात असणाऱ्या ज्योतीच्या ठिकाणी, जी ज्योत हलणार नाही, जिथं वायू वारा लागत नाही. वायू म्हणण्यापेक्षा वारा, वारा जेव्हा शांत असतो तेव्हा त्याला वायू म्हणतात, आणि वायू जेव्हा हलतो तेव्हा त्याला वारा म्हणतात. दोन्ही एकच आहेत. हलणाऱ्या वायूला वारा म्हणतात, बसलेल्या वाऱ्याला वायू म्हणतात. दोन्ही वेगवेगळे प्रकार जरी असले, वायू म्हणजे शांत ठिकाण, शांत म्हणजे हलत नाही अशी स्थिती आहे. आता तुझे मनोगत जाणुनी, काही एक आम्ही म्हणून, हे निकी चित्त देऊनी परिसावे गा. आता माऊली त्यांच्याशी बोलतात, कुणाशी, अर्जुनाशी. अरे आता तुझ्या मनातील सर्व भावना मला समजल्यात, म्हणूनच काय करणार आहे मी, काही गोष्टी काही एक आम्ही म्हणून, काय तुला आता मी जाणणार, काही एक आम्ही म्हणून काहीतरी मी तुला सांगणार आहे. ते निके चित्त देऊने, निके म्हणजे पूर्ण, योग्य ते चित्त देऊनी काय कर, परिसावे गा. परिसावे म्हणजे तू ऐक. आता बऱ्यापैकी आपल्याला परिसावे आणि हे पवती, अपयशे वगैरे शब्दांचे अर्थ हळूहळू समजायला लागले असतील, कारण पुन्हा पुन्हा माऊलीने एक एक शब्द जो आहे तो 100 दीड वेळा ओवीमध्ये वापरलेला आहे सगळ्या अखंड ज्ञानेश्वरीमध्ये. त्यामुळे एकदा एक शब्द परिसावे म्हणजे लक्ष देऊन ऐकणे, एकदा समजलं. निके म्हणजे योग्य किंवा पूर्ण, हे कायमचे शब्द आहेत. तर त्या शब्दामध्ये माऊली बोलतात अर्जुनाशी, म्हणजे भगवंत बोलतात. भगवंत म्हणजे माऊली, माऊली म्हणजे श्री भगवान वाच. माऊली वाच, असा माऊली आता कोणाशी बोलतात, तर अर्जुनाशी म्हणतात, अरे तुझ्या मनातील सर्व भावना मला समजल्या. भगवान श्रीकृष्ण मनकवडे आहे, त्यांना मनातलं कळतंय, ते अंतर्ज्ञानी अंतर्यामी आहे. माझ्या हृदयामध्ये ते वास करतात. मग माझ्या हृदयाच्या घडामोडी त्यांना कळणार नाहीत काय? न सांगता कळे अंतरीचे गुज. तुकोबा म्हणतात, विठ्ठलाची गप्पा मारताना म्हणतात, न सांगता कळे अंतरीचे गुज. आणि तुझेच काय वर्णपुणा आहे, अभंग बघायला पाहिजे तो. आता तुझे मनोगत जाणूनी, काही एक आम्ही म्हणून, ते निके चित्त देऊनी, म्हणजे तुझे आता मनोगत जाणले आम्ही. तुला काय पाहिजे आहे मला कळलं, सांगतो ऐक. तू प्राप्तीची चाड व्हासी, म्हणजे तुला आत्मज्ञानाच्या प्राप्तीची तरी, मोक्षाच्या प्राप्तीची तरी इच्छा आहे का नाही? आहे. चाड व्हासी, चाड म्हणजे इच्छा, आणि प्राप्तीची म्हणजे ज्ञानप्राप्तीची, मोक्षप्राप्तीची. परी अभ्यासू दक्षू नवशी. दक्षू म्हणजे अलर्ट नसतोस तो अभ्यासाची काळजी घेत नाहीस. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या साधनेच्या बाबतीमध्ये तू दक्ष नसतोस. ते सांग पा, काय बियशी दुवाडपणा. अरे तुला साधनेतील कोणता भाग कदाचित अवघड वाटतोय का? त्याला घाबरतोस की काय? भियशी सांग पा, काय भियशी दुवाडपणा. दुवाडपणा शब्दाचा अर्थ आहे त्यातला जो अवघड भाग आहे, त्या अवघड भागाला जी झेपणारा भाग नाही त्याला घाबरतोस काय? आमची स्थिती तशीच झाली आहे बहुतेक. आपल्याला सुद्धा वाटायला लागलं अशी कुंडली लावूनच मोक्ष घ्यायचं काय? तर तसा अर्थ नाही. हा अध्याय संपल्यानंतर आपल्याला काय लागेल की भक्तीच्या वाटा कशा आहेत. मला भक्तीच्या वाटा तुकोबा म्हणतात, शरण शरण हनुमंता, मला भक्तीच्या वाटा दाखवा म्हणतात. हनुमंताचा अभंग आहे त्यावरती म्हणतात. तर ते म्हणतात आम्हाला भक्तीच्या वाटा दाखवा. अशा भक्तीच्या वेगवेगळ्या वाटा
आपल्याला पुढच्या 7व्या अध्यायापासून लक्षात येणार आहेत आणि दिसायला लागणार आहेत. आत्ता हा योगाच्या प्रक्रियेमुळे वाटतंय इतकं खरंच अवघड आहे का हो मोक्ष प्राप्त करणं. कारण अर्जुन सुद्धा घाबरतोय असं त्यांच्या मनातलं ओळखलंय भगवंतानी माऊलीनी. आणि म्हणून ते म्हणतात तू प्राप्तीची चाड भाषे परे अभ्यासी दक्षू नवशी ते सांग पा काय भीशी दुवाडपणे. तू असा अवघड आहे कारण मोक्ष प्राप्तीची इच्छा करतोस पण साधनेमध्ये मात्र प्रयत्नशील नाहीस. कारण तुला कठीण योग आहे म्हणून तू घाबरतोस. जर तुला सर्व प्राप्त व्हावी अशी इच्छा करायची पण कष्ट करायचा नको तर कसं प्राप्त होईल सांग बरं. असंच माऊलींना सांगायचं. तुला जर एवढी मोठी पद प्राप्त करून घ्यायचं आहे काय म्हणलेलं आहे मागच्या म्हणलेलं आहे बघा पद कोणतं की ते काय म्हणलेलं आहे वर्णन केलंय मागच्या ओळीमध्ये आपण बघितलेलं आहे. अपवर्गाची या राणी वा अलंकारी जे म्हणजे मोक्षाच्या सिंहासनावर तू बसायला जाणार आहे. आणि मोक्षाचं सिंहासन सहजासहज प्राप्त होईल काय. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी तुकोबा म्हणतात. सुळावरली पोळी आहे त्या सुळावर चढायचा अनुभव घेतला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी परीक्षा होते. गुरु परीक्षा घेतात, जग परीक्षा घेतं, आपलं शास्त्र परीक्षा घेतंय. हा त्यामध्ये टिकतोय का वाऱ्याने ओढून जातोय तिथून हे पाहिलं जातंय. अशा ठिकाणी जो स्थिर राहतो त्यावेळी म्हणायचं गुरुकृपा आहे आपल्यावरती. त्याशिवाय तो स्थिर राहणार नाही माणूस. नाहीतर मग काय होईल एखाद्या मोठ्या संकटामुळं प्रापंचिक संकटामुळं डळमळून जाईल. पण या ठिकाणी डळमळाचं नसेल भ्यायचं नसेल तर माऊली सांगतात की सर्व प्राप्त व्हावे अशी जरी इच्छा ठेवत असेल आत्मज्ञानाच्या प्राप्तीबद्दल जर तळमळ असेल तर तू साधनेला का घाबरतोस. तू साधना सुद्धा कर. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात अवघड कोणी न करी सांगता. काय अवघड असलं तर कोण करतच नाही. सुलभ बहुता गोड वाटे. तुकाराम महाराज काय म्हणतात सोपं असते ना ते सगळ्यांना गोड वाटते. मग बरं आहे ना मग सुलभ नामच आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वासेशी सद्गद जपे आधी. ते नाम सोपे रे. सगळ्यात सोपं आणि सुलभ काय असेल ते नाम आहे. योगाच्या प्रक्रियेचे आपण अधिकारी नाही. आपण कुंडलिनी जागृत करण्याचे अधिकारी नाही. फार विधान धाडसानं आपण बोलायला लागलोय. सद्गुरूंच्या कृपेनंच बोलायला लागलोय. आपल्याला माहिती आहे आपण संन्यास घेणार नाही, आपण कुठल्या अरण्यात जाणार नाही आणि आपण कुंडलिनी जागृत करण्यासाठी प्रयत्नही करणार नाही. जर असं असेल तर मी काय करू शकतो व्हॉट कॅन आय डू इट इज इम्पॉर्टंट. इतरांनी काय केलं इट इज नॉट माय जॉब. कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ते माझा व्यवसाय नाही. ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येकजण करत असेल. मला ज्यामध्ये अनुभव येतात ना ते अनुभवातली साधना माझी फार महत्त्वाची आहे. त्याचा मी अधिकारी आहे असं समजणं फार महत्त्वाचं आहे. तुकोबा म्हणतात म्हणून अवघड कोणी न करी सांगता. कोण अवघड करत बसेल सांगा बघू. आशी माया मग त्याला पळतावं जगाला मिथ्या मानत राहावं ही वेदांताची साधना कदाचित कोणाकोणाला आवड वाटेल. कोणाकोणाला योगिक प्रक्रियेच्याद्वारे कुंडलिनीच्या द्वारे बाहेर त्यातून मग ते सगळा त्या ज्योत न हलणारा निर्वातीची अवस्था तयार करणं अवघड वाटत असेल. पण नाम घेताना कुणाला अवघड वाटणार आहे सांगा बघू. सगळ्यात सुलभ काय असेल तर नाम आहे. म्हणून इथं अगदी मनातलं जाणून भगवंताचा अर्जुनाला मार्गदर्शन करणार आहेत. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम